नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. ही योजना अतिशय उत्तम अशीच योजना आहे. म्हणजे आपले जे 12 बलुतेदार होते किंवा पारंपरिक जे कारागीर होते ना, त्यांना अधिकचं शिक्षण किंवा प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे. आणि हे जे प्रशिक्षण आहे ना, हे पूर्णपणे मोफत असतं. 5 दिवसाचं हे ट्रेनिंग आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला TADA मिळतो, भत्ता मिळतो. 800 रुपये दिवसाला आपल्याला मिळतात. आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर 15,000 रुपयाचं त्या व्यवसायाशी निगडीत एक किट मिळतं. तेही पूर्णपणे मोफत आहे. त्याचबरोबर तारणाशिवाय 1 लाख रुपयांचं कर्जसुद्धा आपल्याला मिळतं. असे खूप लाभ देणारी ही योजना आहे आणि या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. आणि आता ह्या योजनेचा लाभसुद्धा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. अनुसूचित जातीतल्या मजूर आणि भूमिहीनांचं स्वप्न साकार करणारा आपला आजचा विषय आहे. या भूमिहीन मजुरांचं स्वप्न नेमकं काय असेल हो? सरकारचं खूप खूप आभार आहे, कारण की असं ज्या गरीब व्यक्तीकडून अशी कधी आयुष्यातही सोचणार नाही की आम्ही जमीन खरेदी करू, त्यांना सरकारकडून एवढा लाभ मिळत आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला पण खूप आनंद झाला. किंवा रोटस शेती आहे आणि एक उदरनिर्वाहाचं हे एक साधन आहे आपलं, म्हणून आपण हे केलं पाहिजे. म्हणून जिव्हाळ्यानं आम्ही इथे रात्रंदिवस राबून आम्ही करून राहिलेलो आहे. मंडळी, ह्या साऱ्यांना स्वतःच्या मालकीची जमीन मिळालेली आहे आणि तीही पूर्णपणे मोफत. कोरडवाहू असेल तर 4 एकर आणि सिंचनाची सोय असेल तर 2 एकर जमीन यांना मिळालेली आहे आणि तीही एका सरकारी योजनेतून. ही योजना नेमकी कुठली आहे तीही समजून घ्या. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना, जी 2004-5 सालापासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, विधवा, परित्यक्त्या यांना प्रति लाभार्थी 4 एकर कोरडवाहू आणि 2 एकर ओलिताखालील जमीन 100% अनुदानावर देण्याची ही योजना आहे. ह्या योजनेमध्ये वर्धा जिल्ह्यानं आघाडी घेतली आहे. मी निश्चितच जिल्हाधिकारी वर्धा आणि समाज कल्याण विभाग वर्धा यांचे मनापासून अभिनंदन करतो की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून एक चांगलं काम माझ्या आर्वी मतदारसंघात झालेलं आहे. जवळपास 500 एकर जमीन आपण भूमिहीन लोकांना शेती म्हणून वाटप करता शक्य झालेलं आहे आणि या संदर्भात जवळपास 200-250 कुटुंबांना आता याचा फायदा झालेला आहे. म्हणजे एका भूमिहीन मजुराला असेल, जो इतरच्या शेतामध्ये मजुरी करतो, असा अनुसूचित जातीचे जो लाभार्थी आहे त्याला स्वतःचे जमीन कसायला मिळणं, तिथे अनुसूचित जाती उपाययोजनेच्या माध्यमातून विहीर उपलब्ध करून देणं, त्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि या माध्यमातून आम्ही एक चांगलं काम राज्यभरात मागच्या 2-3 वर्षात उभं केलेलं आहे. आणि निश्चितच त्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, यांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे. आणि यापुरतंच नाही तर अजून पुढच्या 2-3 वर्षात जे उरलेले लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या योजनेच्या अंतर्गत जमीन मिळवून देण्याचा आणि त्यांनासुद्धा एक शेती हा व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा आमचा या योजनेच्या माध्यमातून मानस आहे. आणि त्यासाठी निश्चितच सर्व यंत्रणेच्या मागे आम्ही सर्व लोक निश्चितपणे ताकदीने उभे आहोत.
मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये आम्ही वर्धा जिल्ह्याचा दौरा केला आणि ह्या योजनेची प्रगती समजून घेतली. आता या योजनेचा उद्देश असा होता की जे भूमिहीन शेतकरी आहे त्यांना स्वतःच्या मालकीची जमीन उपलब्ध करून द्यावी शासनामार्फत. तर आता ह्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये एक मागील 3 वर्षात बोलायचं झाल्यास आपण एक 200च्या वर म्हणजे एका पर्टिक्युलर भागात जिथे आपल्या शासन दराने जमीन उपलब्ध झाल्या आहेत त्या भागामध्ये आपण एक 200च्या वर लाभार्थी यांना जमीन वाटप केलेलं आहे. अंदाजित एक 400-500 एकरच्या वर आपण त्यांना जमीन वाटप केलेलं आहे. जवळपास 500 एकर जमीन 200 लाभार्थींना ह्या जिल्ह्यामध्ये देण्यात आली आहे. आता या वर्धा जिल्ह्यात जवळपास 500 एकरपर्यंत जमीन वाटली गेली आहे आणि जमीन वाटताना जी पारदर्शकता विभागामार्फत राबवली गेली आहे ही सर्व म्हणजे कौतुकास्पद आहे आणि हे सर्व समाज कल्याण विभागाच्या सर्व टीमनी एकत्रितरित्या हे काम केलेलं आहे. आणि आज आम्हाला लाभार्थी जेव्हा येऊन भेटतात किंवा या लोकांना लाभ मिळाला आणि त्याच्या माध्यमातून अजून अनेक लोकांना या गोष्टीची माहिती होत आहे. आज आमच्या कार्यालयात जास्तीत जास्त लोक अर्ज करत आहेत. आणि शेतीबरोबरच एक आमच्या विभागाचा समाज कल्याण विभागाचा एक असा उद्देश आहे की ज्या लाभार्थ्यांना आपल्या या योजनेअंतर्गत शेती मिळते त्या शेतीविषयक जे काही आणखी लाभ आहेत ते लाभसुद्धा आपण शासनामार्फत यांना प्रोव्हाइड करू असा पण एक शासनाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने एक आपण SCP मधनं यांना विहिरीसुद्धा उपलब्ध करून देतो, मोटर पंप उपलब्ध करून देतो, MECB मार्फत इलेक्ट्रिसिटीची सोय करून देण्याचाही आमचा प्रयत्न सतत चालू असतो. आणि बऱ्यापैकी आपण बऱ्याच लाभार्थ्यांना ह्या सर्व लाभ दिलेले सुद्धा आहे. आणि आता आम्ही वारंवार तपासणी किंवा वारंवार आम्ही शेतावरही जातो दिलेल्या लाभार्थ्यांना, तर आम्ही एक असं निदर्शनास आलं की बऱ्याचशा लाभार्थ्यांचं राहणीमान जे आहे ते खऱ्या प्रकारे उंचावलेलं आहे. आम्ही म्हणजे एक डोळ्यांनी बघतो आणि ते एक आम्हाला समाधानकारक आहे. आणि एक शासनाचं सुद्धा या बाबतीत सर्वांनी लाभार्थ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे की शासनाने एवढी सुंदर योजना काढलेली आहे. आणि या योजनेच्या नावातच म्हटलं आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनांसाठी काम केलं, त्या धर्तीवर या योजनेचं नाव दिलं गेलं. आणि शेतकऱ्यांना जमीन देणं हे एक नाही, स्वाभिमान देणं हा सुद्धा एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे. जमीन देऊन त्याची आर्थिक उन्नती होईल, पण स्वतःचे मालकीची जमीन याचा जो स्वाभिमान समाजात त्याला मिळतो, जो भूमिहीन म्हणून नव्हता मिळाला, तो या योजनेचा एक मतितार्थ आपण समजू शकतो. इतक्या जमिनी उपलब्ध कशा होतात हेही आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्ये असं आहे की शासकीय जमिनी देण्याचे अधिकार समाज कल्याण विभागाला नाही आहे. त्यामध्ये आपण जो जमीन मालक त्याची स्वतःची जमीन विकण्यास इच्छुक असतो आणि ती विकल्यानंतर तो स्वतः भूमिहीन होणार नाही याची आम्ही शहानिशा करून त्या जमिनीवर स्वतः जाऊन त्या जमिनीची पत पाहून की ती जमीन टिकाऊ आहे नाही आहे, ती शासन दरात बसते नाही बसत. आणि दुसऱ्याही प्रणाली यामध्ये आम्हाला मदत करतात, जसं तहसील कार्य महसूल विभाग आहे, भूमी अभिलेख विभाग आहे, हे सुद्धा आम्हाला मदत करतात. आणि अशा जमीन मालकाची जमीन आम्ही सर्व तपासणी करून ती त्याला पटेल आणि शासनाला परवडेल, शासन निकषात बसून ती जर जमीन खरेदी होत असेल तर अशा जमिनी आम्ही खरेदी करतो. आणि त्या खरेदी केलेल्या जमिनी ज्या आहेत ते पात्र लाभार्थी जे आमच्याकडे उपलब्ध आहेत किंवा जमीन खरेदी झाल्यानंतरही आम्ही त्यांच्या संबंधित गावात, त्यांच्या संबंधित तालुक्यात आम्ही जाहीरनामे देऊन त्यांच्याकडनं ऑब्जेक्शन किंवा नवीन काही लोक जे इच्छुक असेल पण त्यांना ही योजनेबद्दल माहिती नाही आहे अशा लोकांचे सुद्धा आम्ही ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत अर्ज स्वीकारण्यासाठी जाहीरनाम्यामार्फत आम्ही आवाहन करतो त्या लोकांना. या जमिनी शासनाकडून खरेदी केल्या जातात, त्यामागची प्रक्रिया काय आहे तीही आपण समजून घेऊया. ह्यामध्ये बाजारभावाप्रमाणे खरेदी करण्याचे निर्देश जरी असले तरी शासन निर्णयानुसार, शासनाच्या एकंदरीत नियमानुसार शासनाने ह्यामध्ये जे जिल्हास्तरीय समिती ज्याचे मान्य जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतात त्यांना एक अधिकार दिलेला आहे की बाजारभाव हा जो जमीन मालक असतो त्याला कधी परवडणारा नसतो विकण्याच्या दृष्टीने. तर मग अशामध्ये एक त्या जमिनीचे 20%, 40%, 80% किंवा 100% म्हणजे एक जवळपास दुप्पटपर्यंत वाढवण्याचे जे अधिकार आहेत हे आपल्या समितीला दिलेले आहेत. मान्य जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत त्याचे, समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि त्याचे सदस्य सचिव आहेत समितीचे, तर त्यांना हे अधिकार दिलेले आहेत. त्या प्रमाणात आपण लाभार्थ्यांशी जमीन मालकाशी चर्चा करून त्यांची डिमांड वगैरे हे जे काही आहे त्यांची मागणी किती आहे या प्रमाणात मग तिथे चर्चा होऊन जो निष्कर्ष निघेल त्या रेटमध्ये आपण ह्या जमिनी खरेदी करतो. दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करता करता स्वतःची शेत जमीन मिळणं हे खरंच खूप भाग्याचं आहे. 12वी झालेला हा सागर मेश्राम यांना जंगलातली जमीन मिळालेली आहे, पण दिवस रात्र हे शेतामध्ये मेहनत घेत आहेत. आता सुरुवातीला मला शेती मिळाल्यानंतर मी चना पेरला होता, त्यावेळेस चना वगैरे घेतला. आता त्याच्यानंतर सोयाबीन आणि तुरीचं पीक घेतलं.
आता समोर पाण्याची वगैरे व्यवस्था वगैरे झाल्यानंतर फळबागेचा विचार चालू आहे मॅम. बरं, किती पिकं घेता याच्यात? आता पाणी कमी आहे तर सध्या म्हणजे पावसाच्या एकच याच्यावर पीक, हां, आणि पाण्याची जर सुविधा झाल्यानंतर मग पीक डबल कशी घेता होणार येईल. पाण्याची सुविधा? स्वावलंबन योजनेमार्फत विहिरीची स्कीम आहे, त्यामध्ये अर्ज केलेला आहे. बरं. त्याच्यामधून मिळेल मॅम विहीर. इथे पाणी लागू शकतं, पाणी आहे या जमिनीमध्ये? आहे पण जास्त प्रमाणात नाही, पण माझ्या शेतीला पुरेल एवढं होऊ शकतं मॅम. जंगलामध्ये यांची जमीन आहे, त्यामुळे जंगलातले वन्य प्राणी यांच्या शेतीला त्रास देत आहेत. म्हणून त्यांनी पूर्ण आपल्या शेताला कुंपण घातलेलं आहे आणि याच्यामध्ये सोलर ऊर्जेवरती आधारित करंटही सोडलेला आहे, कारण ह्या जंगलामध्ये वीज उपलब्ध नाही. जंगल भाग लागलेला आहे शेतीच्या जवळ. मग आता जंगलाचे काय काय फायदे तोटे तुम्हाला? जंगलाचे तोटे म्हणजे सर्वात जास्त तोटेच आहे, कारण की जंगली जनावरांचा जास्त उद्रेक राहते पिकावर. बरं. आणि कुठली कुठली येतात तिथे तुम्ही? ते रोई डुकरं, सध्या बिबट्या वगैरे पाहिलेला आहे. अरे बापरे. मग त्याच्यासाठी काय केलं तुम्ही? वन्य प्राण्यांची पण एक योजना आहे, तुम्ही काय केले? मी टी व्हीवर वगैरे पाहिलं होतं की ते सोलरच्या झटका मशीन, इथे लाईनीची सोय नसल्यामुळे सोलरची झटका मशीन आहे. ते मी सोलरच्या दुकानात जाऊन माहिती वगैरे काढली, त्यांच्याकडून सोलर झटका मशीन म्हणून विकत आणली आणि त्याने पूर्ण इकडं कुंपण केलेलं आहे सोलरचं. त्यामुळं मला भरपूर असा फायदा झाला की वन्यप्राण्यांपासून माझ्या शेतीचं संरक्षण झालेलं. झटका मशीन केवढ्याला मिळते ते? ती मॅडम 13,000 रुपयाची झटका मशीन आहे. आणि बाकी तार वगैरे लावणं हे सगळं वेगळं. ते किती झाला खर्च तुमचा? त्याला गेला 7-8 हजार रुपये. बरं, म्हणजे सगळं मिळून तुमचं किती? 25,000 झाले? 25,000 रुपयाच्या जवळ. 25,000मध्ये काय काय केलं तुम्ही? पूर्ण शेतीला कुंपण टाकलेलं आहे आणि ते मशीन लावलेली आहे. आता म्हणजे वीज नसताना सुद्धा सोलर कुठे बसवलेलं आहे? सोलर माझी झोपडी आहे त्याच्यावर ते सोलर लावलेले. बरं, मग त्या झटका मशीन मध्येच ते सोलर येतं का? हो, मशीन सोबत. वेगळा खर्च नाहीये? मशीन सोबत ते सोलर पॅनल, मशीन, बॅटरी देतात ते, आणि तार त्याच्या ते गुंड्या वगैरे ते स्वतः अलग विकत घ्यावं लागते. बघितलात मंडळी, आपल्यापैकी कुणीही अशा प्रकारे सोलर खटका मशीन बसवून वन्य प्राण्यांपासून पिकं वाचवू शकतो. फक्त कुणाच्याही शेताच्या कुंपणाला हात लावायचा नाही, नाहीतर झटका नक्की बसेल. फायदा भरपूर झालेला आहे मॅम, त्यामुळे वन्य प्राणी म्हणजे माझ्या शेतात आलेच नाही. कोणाकोणाला झटके बसलेले तुम्हाला दिसले, म्हणजे तुम्ही सोडून? माझ्या सोडून जे काम करणारे आहे, ज्यांना माहीत म्हणजे काम करता का त्यांचा तोल वगैरे गेला किंवा ताराला हात वगैरे लागला तर त्यांना झटका लागते. झटका चांगला जोरदार लागतो. हो का? पण मग असे तुम्ही प्राणी बघितलेत का की झटका लागल्यामुळे बाजूला गेले? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले? प्राणी वगैरे नाही पाहिले. पण आता हे लावल्यापासून एकही प्राणी आला? प्राणी आलेच नाही. आष्टी जवळच्या पळसोना गावातल्या 18 लाभार्थींना जमीन देण्यात आली आहे. पळसोना येथील रहिवासी किंवा आष्टी येथील रहिवासी, आष्टी तालुक्यातील रहिवासी 18 लाभार्थ्यांना आपण ही जमीन प्रत्येकी 3-3.5 अशी उपलब्धतेनुसार आपण वाटप केलेली आहे. सदर जमीन योजनेअंतर्गत हे जे लाभार्थी आहेत हे आता आपल्या समोर दिसतातच आहे, आणि यामध्ये आपण जमिनीसोबतच त्यांना जमीन मिळाल्यानंतर त्या जमिनीवर सिंचनाची सोय म्हणून आपण आपली जी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत जी स्वावलंबन योजनेअंतर्गत आपण त्यांना विहिरी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करतो. त्यापैकी एक 6 ते 7 लाभार्थ्यांना इथे विहिरी उपलब्ध झालेल्या आहेत, आणि काही लाभार्थी जे आहेत ते प्रस्तावित आहेत, त्यांचे लवकरच विहिरी उपलब्ध होतील. मागच्या वर्षी जमीन मिळाली आणि त्याच वर्षी ह्यांनी 13.5 क्विंटल कापूस ह्या जमिनीतून घेतला. मागच्या वर्षी माझा कापूस वगैरे होता इथे, तर 13.5 क्विंटल कापूस वगैरे घेतला, आणि तुरी घेतल्या 7.5 क्विंटल, आणि सगळंच काही बस हां, आणि सगळ्या गोष्टी सिंगलच भेटलं मागच्या वर्षी. पण यावर्षी हे डबल घेतलं, सोयाबीन घेतलं, त्याच्यानंतर आता हा चणा आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आता ही सगळी शेती यांना रसायनमुक्त करायची आहे, आणि तशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे की बुवा काहीतरी आपण आगळं वेगळं करायचं, म्हणून मी एक ठरवलं माझ्या जीवनामध्ये की बुवा ही शेती पूर्ण रसायनमुक्त करायची. म्हणून या ठिकाणी मी कोणत्याही पद्धतीचं रसायन वगैरे टाकत नाही, आणि काही समजा फवारे वगैरे आहेत, जे काही जैविक फवारे असतात त्या फवाऱ्याच्या भरोशावर मी थोडंफार का होईना कमी जरी चालन
परंतु आपण रसायनमुक्त शेती करायची हा एक निर्धार मी घेतलेला आहे माझ्या स्वतःसाठी. यांनीही आपल्या संपूर्ण शेताला कुंपण घातलेलं आहे आणि याच्यावरती सौर ऊर्जेद्वारा विजेचा प्रवाह सोडण्यात आला आहे. हां, याच्यामध्ये आता शासनाने जे बॅटरी वगैरे येतात सौर ऊर्जेची बॅटरी, तर सौर ऊर्जेच्या बॅटरीचं कसं आहे 30 एकरापर्यंत एक बॅटरी कव्हर करते. आपलं तर 2.5 एकर आहे, त्याच्यामुळं आपण हे सगळे पदरं देऊन दिले वरून खालून, म्हणून थोडेसे बंदरं वगैरे आणि रोई डुक्कर वगैरे येत नाही मग त्याच्यामुळं आतमध्ये. हो, या सौर ऊर्जा या करंटमुळं रात्रंदिवस करंट सुरू राहतो, त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला म्हणजे पीक वाचतं त्यांच्यापासून. हो, त्यांच्या मुखापासून थोडंसं आता जे खायचं आहे तरी ते खातात, पण कंपाऊंड असल्यामुळे थोडंसं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांना आता सरकारी अनुदानातून विहीर मिळालेली आहे. जमीन मला मागच्या वर्षी मिळाली 23मध्ये आणि विहीर जे मिळाली तर विहीर मागच्या याच्यातच उन्हाळ्यामध्येच ही विहीर कंप्लीट झाली. उन्हाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये माझं विहिरीचं कंप्लीट झालं पूर्णपणे बांधकाम वगैरे सगळं. आणि पाणी वगैरे तिला भरपूर लागल्यामुळंच मी मग आता हे समजा डबल पेरणी घेऊन राहिलेलो आहे. याच्यामध्ये विहिरीला 2.5 लाख रुपये पूर्ण खर्च आला आणि त्याच्यानंतर 2.5 लाखच्या वर मी 10 फूट मी स्वतःकडून माझी उतरवली. 70,000 रुपये पुन्हा मी कर्ज घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते विहीर उतरवली खाली 10 फूट, कारण का 30 फुटावर इथे पाणी लागत नाही. साधारणतः आपण जर 10 फूट खाली गेलो तर 40 फुटावर पाणी आहे आणि थोडं पाषाण आहे इथे. विहिरीसाठी सरकारची मदत 100% अनुदानावरच विहीर मिळालेली आहे ते. हां, त्यांच्याच याच्यामुळं विहीर भेटलेली आहे ते. आणि सौर ऊर्जेचं सुद्धा ते सुद्धा अनुदानावर आहे पूर्णपणे. नाही, विहीर 100% मिळाली आणि सौर ऊर्जेचं आता जे येणार आहे सौर ऊर्जेचं प्लांटेशन याच्यावर, तर ते त्याच्यामध्ये काही 1/3 पैसा भरावा लागतो, 11,000 रुपये. तर ते 11,000 रुपये भरून दिलेले आहे मी आणि बाकीचं मग ते येऊन आपले पॅनल वगैरे लावून सगळं मोटर वगैरे त्यांच्याचकडनं आहे मग कंप्लीट. मंडळी, मला ह्या शेतकरी बंधूंचं खूप कौतुक वाटलं, कारण ह्यांनी स्वतःच्या शेतामध्ये विहीर खणली, त्यातला राडारोडा यांनी शेताच्या चारी बाजूला टाकून त्या ज्या गॅप्स होत्या त्या त्यांनी भरून घेतल्या आणि उरलेला जो राडारोडा होता ना, त्या राडारोड्यातून ह्यांनी पांदण रस्ता तयार केलेला आहे, तोही स्वखर्चाने. हां, त्या राडारोडाचं मी कोणाला इकडे तिकडे समजा बघू न देता मी माझ्या शेत शिवाराला काय केलं, चारही बाजूला स्वखर्चातून त्याला ह्या पाऱ्या भरून टाकल्या पूर्णपणे. मग आणखी उरलेला मुरुम होता, म्हटलं त्याचं काय करा, तर आपल्या लाभार्थ्याचा आणि सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून मी शासनाने पत्र दिल्यामुळे 10 फुटाची पान्नीमध्ये पूर्ण मुरुम टाकून दिला. ही आता समजा अर्धा किलोमीटर लांब आहे तिथपर्यंत. हां, तिथपर्यंत टाकून दिला आणि आता बाकीचा काही हा मुरुम काही बाहेर काढून घेतला, कारण का शेतीसाठी अडचण होती थोडीशी. या पान्नीला मला टोटल पूर्ण 7,000 रुपये खर्च आला JCBनं टाकायला. हो, मटेरियल तर होतंच समजा विहिरीचं, मी करून घेतलं ते स्वखर्चातून. पाण्यासाठी 7,000 रुपये खर्च आला, तो मी केला, पण आज आमच्या शेतीला रस्ता मिळालेला आहे, अशी यांची यामागची भावना आहे. आणि भेटल्यामुळं खूप आनंदी आहो. आणि बाकीच्या ज्या लाभार्थ्यांना सुद्धा मी सांगत राहतो, सगळ्यांना त्यांना सुद्धा आम्ही मदत करत राहतो एकामेकाला. आम्ही सगळे इन्क्लूड आहोत, ग्रुप केलेला आहे. कोणत्याही अडचणी असला तर आम्ही इथे आमचे लिंगणवार साहेब आहे त्यांच्याशी संपर्क साधतो की सर अशी अडचण आहे तशी. आता कधी कधी राहते आजूबाजूचे धुरे वगैरे काही राहतात लोकांचे, तर सगळं सहानुभूतीनं आम्ही मग ते सोडून घेतो. मी पण यूट्यूबवर 2-3 व्हिडिओ पाहिलेले आहे की पावसाचं आलेलं पाणी आपण जमिनीमध्ये जिरवून पाण्याची पातळी वाढवू शकतो. माझ्या विहिरीचं जेव्हा काम होईल त्यानंतर मी तसे प्रयत्न करील. मॅम, माहिती ज्या व्यक्तींनी हे काम केलेले आहे पावसाचं पाणी जिरवण्याचं, त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊन मी पण असा प्रकल्प करून पाहिजे माझ्या शेतात. त्यामुळे माझं पाण्याची पातळी वाढेल आणि उत्पन्न घेण्यास मला मदत होईल. बघा मंडळी, स्वतःची शेती असावी ही यांची अत्यंतिक आस असल्यामुळे आता शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग म्हणा किंवा निरनिराळ्या संकल्पना हे राबवत आहेत, प्रचंड मेहनत घेत आहेत. अर्थात सरकार यांच्या मदतीला आहेच. अनुसूचित जातीतील जे दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर आहेत, म्हणजे जे दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करतात, रोजमजुरी करतात, ज्यांच्याजवळ स्वतःची अशी मालकीची शेती नाही आहे, अशा दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतकऱ्यांसाठी त्यांचं राहणीमान उंचावावं, त्यांच्या जीवनात एक चांगला बदल व्हावा
या उद्देशाने शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ही 2004पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित केली। या योजनेमध्ये लाभार्थी हा अतिशय गरीब, जो दुसऱ्याच्या शेतात मजुरी म्हणून काम करतो आणि ज्याच्या जीवनाचं स्वप्न, जो विचारही नाही करू शकत स्वप्नात की आपण अशी एवढी मोठी जमीन घेऊ शकतो, शासनाच्या या अशा अतिशय स्तुत्य उपक्रमामार्फत लोकांना याचा लाभ मिळून राहिला आहे। आणि आज आपण लोकांसाठी चालवलेलं राज्य ही जी एक संकल्पना आहे ती मूर्त रूपाला येत आहे असं यावरून वाटत आहे शासनाने। आणि एक आवाहनही असं राहील मला की हे जे दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत, अनुसूचित जातीचे जे लोक आहेत, हे जे लोक अटीची पूर्तता जर करत असाल तर 100% यांनी कार्यालयात येऊन समाज कल्याण जिल्ह्यात सर्व जिल्ह्यात योजना राबवली जाते, तिथे त्यांनी जाऊन नक्की या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी सर्व लाभार्थ्यांना, जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना विनंती आहे। सरकारचं खूप खूप आभार मानतो मॅम, कारण की मला एवढ्या रुपयाची जमीन जी मी कधीच आयुष्यात माझ्या वडिलांकडून माझ्याकडून घेणं नव्हते होत, ते मला सरकारकडून मिळाली, त्यामुळे मी सरकारचं खूप खूप आभार मानतो। आई काय म्हणली? आईच्या डोळ्यात पाणी आलं? आईच्या डोळ्यात पाणी आलं। ज्यावेळेस पहिल्यांदा ते स्वतःच्या शेतात आली त्यावेळेस आई वडिला दोघांच्या डोळ्यात पाणी। माझ्या म्हणजे एक वैयक्तिक जो योजना राबविणारा कर्मचारी जर म्हणाल तुम्ही, तर मला एक असं समाधान आहे की बरेच लोक जे आहेत लाभार्थी, त्यांच्या जमिनीवर गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह जो त्यांच्याकडनं जो एक त्यांच्या डोळ्यात जो दिसतो, त्यांनी एक समाधान एक वेगळं येतं की आपल्याला जी शासनाने जी जबाबदारी दिली आहे कर्मचारी म्हणून, ती जबाबदारी आपल्या मार्फत कुठेतरी बऱ्या प्रमाणात, उत्कृष्ट जरी नाही तरी बऱ्या प्रमाणात जर राबविल्या गेली तर एक आपल्याला एक जे सुख मिळतं ते एक खूप मोठं आहे। पगार तर आहेच, पण ते सुख त्याच्यापेक्षा मोठं आहे। नाही, निश्चितच मागच्या काही वर्षामध्ये या ठिकाणी अतिशय चांगले कामं झाले आहेत। मग ते घरकुल योजने, राज्य सरकारच्या विविध घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना असेल, शेतकऱ्यांना विहिरी मिळवून देण्याचा लाभ असेल, जलसंधारणाचे कामं असतील, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून लिफ्ट इरिगेशनचे प्रोजेक्ट्स असतील, त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे। आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे हा संपूर्ण एरिया जो आहे हा ॲग्रोबेस इकॉनॉमी आहे आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे एकंदरीत त्याचा जो काही इफेक्ट आहे तो बाकी ठिकाणी पण आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग त्याचाच एक आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण या एरियामध्ये फिरतात त्याचाच एक निश्चितच प्रभाव इतर ठिकाणच्या तुलनेत आपल्याला जाणवतो। स्वतःसाठी जमीन मिळणं खरं तर ही पृथ्वी मोलाची भेट आहे आणि तीही मिळते सरकारकडून। त्यातून अनुसूचित जातीच्या भूमिहीन घटकांचं सबलीकरण होत आहेच, पण त्याबरोबरच मिळतोय स्वाभिमान। त्यासाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेची माहिती देणारा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला सांगा। संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatecadarbар@gmail.com। जरूर आमच्याशी संपर्क साधा। तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा। रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत जे एपिसोड झालेले आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत। हे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून। जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे। रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून। सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून। सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून। जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात। हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे। त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे। त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया। त्यासाठीच रयतेचा दरबार।